मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालयाचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी 1 जून रोजी दुपारी 12 वाजता लोकार्पण सोहळा होणार आहे। मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून प्रभाग 20 मध्ये कोल्हापूर रोडवर 2,44 लाखांचे लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय उभारण्यात आले आहे। अत्यंत देखणे व सुसज्ज असे ग्रंथालय आणि बुद्ध विहार उभारण्यात आले। राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण 1 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे। या कार्यक्रमासाठी मिरज विधानसभेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी, बौद्ध धर्मातील भंते महाथेरो डॉक्टर यश कश्यपायन, भंते थेरो रतन बोधी, भंते धम्मबोधी यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उद्योजक ॲडव्होकेट CR सांगलीकर, उपायुक्त विजया यादव, उपायुक्त स्मृती पाटील, महापालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक श्रीश धनवे, मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे हे उपस्थित राहणार आहेत। तरी लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केले। यावेळी अशोक आठवले, सुखदेव कुर्डे, डॉक्टर मोहन नाईक, लक्ष्मण कांबळे, गोपीनाथ जाधव, विजय सावंत, विलास कांबळे, तांबोळी सर हुलवान यांनी केले। प्रभाग 20 मध्ये योगीनगरमध्ये लुंबिनी बौद्ध विहाराची स्थापना झालेली आहे। 3 ऑगस्ट 2023च्या आधीच हे बौद्ध विहार पूर्ण होतं, मात्र मूर्ती आणि बाहेरची जी स्तूपची कमान आहे त्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 वर्ष गेला आमचा। आणि पुस्तकांची पण आता बऱ्यापैकी इथं लायब्ररीमध्ये आमच्या तयारी झालेली आहे। तेव्हा 1 तारखेला रविवारी बरोबर 12 वाजता महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेब, आमचे नेते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय सत्यमजी गांधी साहेब जे आयुक्त आहेत आमचे आणि सर्वच अधिकारी ज्यांनी या वास्तूच्या ह्याच्यासाठी मदत केली, त्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा रविवारी 12 वाजता होणार आहे। तरी माझी मिरजकरांना विनंती आहे की आपण सर्वांनाच एक प्रतीक्षा होती की आपल्या शहरामध्ये एक चांगलं सुसज्ज ग्रंथालय असावं। तर यात सर्व महापुरुषांची पुस्तकं, आमचं ग्रामसेवक असू द्या, तलाठी असू द्या, अंगणवाडी सेविका असू द्या, MPC असू द्या, UPC असू द्या, या प्रकारचे सर्व प्रकारचे बुधभूषण असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, सावित्रीबाई फुलांचा आहे, मलालांचा आहे, वाजपेयींचा आहे, शेक्सपियरचा आहे, एनिथिंग, अण्णाभाऊ साठेंचे सगळे खंड आहेत आपल्याकडे, कबीर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी भाषणं आहेत। तर यासाठी आपल्याला इथं एकदा भेट दिली पाहिजे आणि रविवारी याचं लोकार्पण आहे 12 वाजता। आपण सर्वांनी या ठिकाणी यावं। प्रभागात हॉस्पिटल झाले, शाळा झाल्या, रस्ते झाले, सर्व सुविधा झाल्या, पाण्याच्या टाक्या झाल्या, त्याबरोबरच एक सुसज्ज ग्रंथालय आणि बौद्ध विहार, शांतता आणि ज्ञान या 2 गोष्टींसाठी आपल्याला या बौद्ध विहारला नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे। मी सर्वांना, मिरजकरांना आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आज विनंती करतो की आपण या बौद्ध विहाराच्या लोकार्पणाला रविवारी 12 वाजता उपस्थित राहावं। ही एकदम जय भीम।